नाट्यलेखन, चित्रपट लेखन आणि सिरियल अलीकडच्या काळामध्ये डेली सोप लेखन असे तीन आता आपल्या मनोरंजन क्षेत्रातले लिखाणाचे हे तीन वेगवेगळे विभाग म्हणता येतील. ह्या तिन्ही गोष्टींमध्ये लेखनामध्ये काय फरक असतो आणि तुम्हाला काय जास्त भावतं? अलीकडच्या काळामध्ये आपण जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, जे लेखकाला हवं असतं, त्याच्यावरती कधीकधी अशा प्रकारे जे तुम्ही म्हणताय की चॅनलचा असेल, निर्मात्यांचा असेल किंवा दिग्दर्शकाचा असेल, असं काही प्रेशर असतं त्यांच्यावरती की नाही आम्हाला हे पटत नाही, हे जरा थोडं बदला आणि वेगळं लिहा. मूळ कथेमध्ये बरेच वेळा बदल करण्याची वेळ येते. अशा वेळेस जो मूळ कथाकार असतो की ज्याने ती कथा लिहिलेली आहे किंवा ज्याने ती कादंबरी लिहिलेली आहे, त्याच्याकडनं कुठली आडकाठी किंवा त्याच्याकडनं कुठले ऑब्जेक्शन्स वगैरे निर्माण होऊ शकतात किंवा झालेले आहेत आत्तापर्यंत कधी?